नमस्कार मित्रांनो, झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। नशीबवान ह्या मालिकेच्या 17 नोव्हेंबरच्या भागामध्ये जबरदस्त भाग जो आहे तो आज आपल्यासमोर होणार आहे। तर बघूयात नेमकं काय होतं ते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मध्ये स्किप करू नका। जेव्हा आता इकडे हा नागेश्वर घरात असतो तेव्हा महिपत जो आहे तो महिपत या नागेश्वरला भेटण्यासाठी आलेला असतो। आता महिपतला बघून नागेश्वर लगेच बोलतो की या महिपतराव या आतमध्ये, असं इकडे नागेश्वर या महिपतला बोलतो। तर महिपत खूपच खुश होतो। त्यानंतर इकडे नागेश्वर जे आहे ते बोलतात की बातमी मिळाली की काय, बोलतो की तुम्ही जर मला फोनवर सांगायला काही तयारच नाही त्यामुळे कशी बातमी समजणार, असं हा महिपत नागेश्वरला बोलतो। त्यानंतर इकडे हा नागेश्वर जो आहे तो महिपतरावांना बोलतो की खूप दिवसांपासून आमच्या कानामध्ये एक आवाज जो आहे ना तो ठणठण कायमच वाजतोय हो। आवाज जो आहे ना तो शांत करायचा आहे महिपतराव। त्यावर महिपतराव बोलतो की त्यामुळे आम्हाला इथे बोलावलं का? आजही आमचे मित्र जे आहे ते निवडणुकीत उभे राहणार आहेत आणि मग कानातला जो ठणठणीत आवाज जो येतोय ना तो बंदच करायला पाहिजे ना। माझी एक विनंती आहे तुम्हाला, निवडणुकीनंतर ह्या मित्राला फक्त विसरू नका, मी तुमचा आवाज लगेच बंद करतो, असं पण महिपत जेव्हा हात जोडून नागेश्वर समोर बोलत असतो तेव्हा नागेश्वर बोलतो की अहो तुम्हाला कसं विसरणार आम्ही, यात काही विषय आहे का, असं पण इकडे नागेश्वर महिपतला बोलतो। आणि त्याचा जो काही पी असतो त्याला बोलतो की महिपतरावांना समजावून सांगा। तर दुसरीकडे गिरिजा जी आहे ती हॉस्पिटलमध्ये असते। तिच्या हातात जी काही ह्या नागेश्वरने ॲड्रेसची चिठ्ठी दिलेली असते ती चिठ्ठी ही गिरिजा वाचते आणि बोलते की आता मी जाऊ का नको तिकडे। त्यानंतर गिरिजा ही सायलीला कॉल करते। सायलीला बोलते की सायलीताई मी तिकडे जाऊ का? तेव्हा इकडे सायली बोलते की तुला काही मदत हवी आहे का गिरिजा, पैसे हवेत का? त्यासाठी गिरिजा बोलते की माझ्याकडे बाबांना वाचवण्यासाठी एक पर्याय आहे। ज्यांनी मला हा पर्याय दिलेला आहे त्यांनी मला तो पर्याय काय आहे हे बोलण्यासाठी मला भेटायला बोलावले, परंतु तिकडे जाऊ की नको जाऊ असं माझं मन मला सांगतंय, असं पण इकडे गिरिजा ही सायलीला विचारत असते। त्यावर सायली बोलते की त्यांच्यापासून तुला काही धोका वगैरे आहे का? तेव्हा इकडे गिरिजा बोलते की नाही, मला तसं काही वाटत नाही। तेव्हा सायली बोलते की अगं तुला जर चालून संधी आली आहे तर मग जाणून घे, तू जर गेली नाही तर तुला कसं कळणार मग, असं पण इकडे सायली ही गिरिजाला बोलते। त्यानंतर इकडे सायली बोलते की तू जर पाऊल उचललं नाही ना गिरिजा, नंतर पश्चाताप होईल। तेव्हा इकडे गिरिजा या सायलीला थँक्यू असं बोलते, तिचे आभार मानते। तर सायली बोलते की अगं आभार कसले मानतेस, मी तुला भेटायला येऊन जाईल नक्कीच। तेव्हा गिरिजा बोलते की नक्की ये ताई, मी तुझी वाट बघते। तर दोघी फोन ठेवतात। इकडे नागेश्वर या जंगलामध्ये आलेला असतो आणि तिथे तू गिरिजाची वाट बघत असतो। नागेश्वर आपल्या मनाशी बोलतो की आता ही मुलगी येईल की नाही मला भेटायला, असं म्हणत तो तिथे जवळ बसलेला असतो। तेवढ्यामध्ये गिरिजा तिथे येते आणि नागेश्वरला बोलते की नागेश्वर साहेब मी आले तुम्हाला भेटायला। त्यावर आता नागेश्वर जो आहे तो ह्या गिरिजाकडे बघतो आणि तिच्याजवळ जाऊन उभा राहतो। तर इकडे नागेश्वर गिरिजाला बोलतो की हे बघ मुली, माझ्या समोर लपवायला काहीच नाही, जे आपण केलं नाही त्यात घाबरायचं कशाला, काही घडलं आहे त्यात आमचा काहीच दोष नाही, तुझ्यासारख्या आम्ही पण परिस्थितीमध्ये भरडून निघालो आहेत। इकडे ही आपली गिरिजा बोलते की वा नागेश्वर साहेब वा, तुम्ही तर माझ्या वडिलांचं हृदय काल काढायला निघाले होते ना, हा जो काही खोटेपणा आहे ना तो सोडा, असं पण इकडे ही गिरिजा नागेश्वरला बोलते। आमच्याच घरातील माणसांनी आमचा गैरवापर करून हे जे काही कारस्थान आहे हे आमच्या नावाने रचलं गेलं, असे पण इकडे हे नागेश्वर जो आहे तो या गिरिजाला बोलत असतो। तुझं तुझ्या भावावर आणि तुझ्या वडिलांवर किती प्रेम आहे हे आम्ही आमच्या डोळ्यांनी चांगलं बघितलं बरं का गिरिजा, असं पण नागेश्वर या गिरिजाला जेव्हा बोलत असतो तेव्हा गिरिजा ही नागेश्वरकडे बघत असते। गिरिजा, त्या डॉक्टरांनी आम्हाला एक फॉर्म दिला होता परंतु आम्ही त्यावर सहीच केली नाही, आमच्या घरच्यांनी कुणीतरी त्या अर्जावर सही केली आणि आमच्या नकळत जो आहे तो कागद त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना दिला, त्यामुळे तुला हे सर्व माहीत जे झालं ना त्यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे, असं नागेश्वर गिरिजाला सांगतो। तर गिरिजा बोलते की अहो तुम्ही जर हे केलं नाही तर तुमच्या घरातील कुठल्या माणसाने हे केलं असेल, असं गिरिजा ही नागेश्वरला विचारत असते। नागेश्वर जो आहे तो गिरिजाला बोलतो की मी तुला हे नाही सांगू शकत आमच्या घरातील कुणी केलं हे, आम्ही नाही चुकलो तर जे काही चुकलेलं आहे ना त्याचा चेहरासुद्धा तुझ्यासमोर लवकरच येईल। आपल्यासारखी माणसं जी आहेत ती घराची
परवासुद्धा करत नाही. मानापानाचा विषय तर खूप लांब राहिला असं पण इकडे नागेश्वर गिरिजाला बोलतो. त्यावर आता गिरिजा जी आहे ती या नागेश्वरची हात जोडून माफी मागते. तर गिरिजाला हा नागेश्वर बोलतो की नाही, प्लीज अशी हात जोडून माझी माफी मागू नको. आता आमचं नशीब जे आहे ते तुझ्या नशिबातच आहे, हे आमच्यासमोर सिद्ध झाले, असं नागेश्वर गिरिजाला बोलतो. नशिबाचा लाडू जो आहे ना तो दरवेळेस आमच्या वाट्याला यायचा, परंतु ह्या वेळेस नशिबाचा लाडू जो आहे ना तो तुझ्या वाट्याला आलाय, असं पण इकडे नागेश्वरजी या गिरिजाला सांगतात. इकडे गिरिजा बोलते की परंतु त्याचा इकडे काय संबंध आहे. तेव्हा नागेश्वर लगेच बोलतात की तू खूप नशीबवान मुलगी आहेस. तर गिरिजा बोलते की अहो साहेब, तुम्ही काय बोलता. माझं नशीब जर एवढं चांगलं असतं ना तर मी एवढ्या खस्ता खाल्ल्याच नसत्या. कित्येक वेळा मी एक वेळचं जेवण एकाच वेळी केलं आणि पोट भरून दिवस काढले. आम्ही बेघर झालो आहेत, बाबा आजारी आहेत, वडिलाच्या इलाजासाठी तर पैसे नाहीच आहे. एवढं सर्व असताना सुद्धा मी काय नशीबवान आहे हे कसं बोलता हो तुम्ही साहेब, असं गिरिजाही नागेश्वरला बोलते. तर इकडे नागेश्वर जे आहेत ते बोलतात की अगं, मला पूर्ण गावासमोर तुझी पाय धरून माफी मागावी लागली तेव्हा काही पैसा कामी नाही आला. तू कधी विचार केला होता का ह्या नागेश्वरने तुझ्यासमोर असा दिनवाणी बोलेन म्हणून, असं पण नागेश्वर या गिरिजाला बोलतो. तुझ्या नशिबामध्ये सोन्यासारख्या माणसांना तू किंमत दे. तुला आता एक निर्णय घ्यावा लागेल, असं जेव्हा नागेश्वर या गिरिजाला बोलतो त्यावर गिरिजा बोलते की कसला निर्णय. आता इकडे नागेश्वर या गिरिजासमोर हात जोडतो आणि बोलतो की मला तुझ्यासमोर नशिबाची भीक मागायची आहे. त्यावर गिरिजा बोलते की काय, नशिबाची भीक. तेव्हा इकडे नागेश्वर बोलतो की हो, आमचं नशीब जे आहे पार तळाला जाऊन पोचलेलं आहे. त्यातून जर आम्हाला बाहेर काढायचं असेल तर तुझ्या नशिबाची साथ मला हवी आहे, असं नागेश्वर गिरिजाला बोलतो. गिरिजा बोलते की अहो नागेश्वर साहेब, एकाचं नशीब जे आहे ते दुसऱ्याला देता येत नाही. तेव्हा नागेश्वर जो आहे तो बोलतो की तुझं आमच्याशी जे काही नातं आहे, आमच्या घरात सून म्हणून आली तर आमचं नशीब नक्कीच उजळेल, असं पण इकडे नागेश्वर गिरिजाला बोलतात. आमचे चिरंजीव रुद्रप्रताप त्याच्याशी तू लग्न करशील का, असं पण नागेश्वर या गिरिजाला विचारतो. तू जर आमच्या घरामध्ये सून म्हणून आलीस तर आमचं गाळात गेलेलं नशीब नक्कीच वर येईल. काही नशीब आहे ते आम्हाला नक्कीच जिंकवेल, असं पण नागेश्वर या गिरिजाला विचारतात. त्यावर गिरिजा बोलते की अहो, तुम्ही माझं नशीब वापरण्यासाठी तुम्ही मला सून करून घेताय, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही माझा वापर करता. आता नागेश्वर बोलतात की तुझ्यासारखी गुणी मुलगी माझ्या चिरंजीवाची जर बायको होणार असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही ना. या स्वार्थाबरोबर परमार्थसुद्धा साधला जातो, असं पण इकडे नागेश्वर या आपल्या गिरिजाला बोलतो. तुझ्या वडिलांचं प्रेम जर तुला पुन्हा मिळवायचं असेल, तुझ्या ह्या छोट्याशा भावाचा विचार करायचा असेल तर आमच्या मुलाशी लग्न कर. त्यावर इकडे गिरिजा बोलते की तुम्ही मला आता तुमची सून करून घ्यायला तयार आहे, या सर्व गोष्टीला मी निमूटपणे होकार द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे का, असं पण इकडे गिरिजा बोलते. त्यावर नागेश्वर बोलतो की यावर तुला काय निर्णय घ्यायचा तो तू घेऊ शकते, मी फक्त तुला माझं मत सांगितलं. आज मी फक्त तुझ्यासमोर तुझ्या नशिबाची भीक मागण्यासाठी इथे आलो आहे, असं पण इकडे नागेश्वर गिरिजाला बोलतो. त्यानंतर इकडे गिरिजा बोलते की अहो, ज्या व्यक्तीने माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला त्या माणसाला त्याची शिक्षा मिळणार आहे का, नावसुद्धा तुम्ही सांगायला तयार नाही त्याचं. तेव्हा नागेश्वर बोलतात की त्याचा पण निवाडा होईल, परंतु एकदा तू आमच्या म्हणण्याला होकार दिलास तर तू आमच्या घरातील सून होशील, आमच्या घरातील एक सदस्य होशील, मग त्या माणसालाच मी तुझ्यासमोर उभं करतो ना, असं पण नागेश्वर या गिरिजेला बोलत असतो. आणि हा नागेश्वरचा जो शब्द आहे तो बघ खरा होणार. उद्या आमच्या घरी 12च्या आत यावं लागेल, तो जो काही निर्णय आहे तो आम्हाला कळवावं लागेल. मला माहीत आहे तुझ्यासाठी ही गोष्ट जी आहे ती काही एवढी महत्त्वाची नाही आहे, असं पण नागेश्वर या गिरिजाला बोलतो. आम्हाला तुझ्या नशिबाची फक्त खूप गरज आहे, एवढाच विचार तू कर. ह्या सर्वांमधून तूच मला वाचवू शकतेस. नशीब जे आहे ना ते फक्त तू आहे गिरिजा, मी तुझी वाट बघतो बरं का, असं पण नागेश्वर या गिरिजाला विचारतो. तर गिरिजा बोलते की बरं ठीक आहे, येईल मी उद्या. आता इकडे नागेश्वर जो आहे तो गाडीमध्ये बसतो. इकडे गिरिजा जी आहे ती नागेश्वरकडे बघत असते, तिला थोडंसं टेन्शन आलेलं असतं.
उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा नागेश्वर जो आहे तो इकडे घरी असतो, तेव्हा गिरिजा तिथे येते. गिरिजा बोलते की माझ्या बाबांचा जर जीव वाचवण्यासाठी तुम्ही हातभार करत असेल तर मग मी सुद्धा तुमची सून व्हायला तयार आहे, असं जेव्हा ही आपली गिरिजा ह्या नागेश्वरला सांगत असते तेव्हा नागेश्वर आता त्या न्यूजवाल्यांसमोर बोलतो की आमची ही नशीबवान सून सौ गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे ही असणार आहे, असं पण इकडे हा नागेश्वर जो आहे तो सर्वांसमोर सांगत असतो. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.